नमस्कार. आजच्या दिवसामध्ये किंवा आजच्या तासामध्ये आपण दुसरं प्रकरण सुरू करतो आहे. प्रकरणाचं नाव या ठिकाणी दिसेल तुम्हाला. प्रकरणाचं नाव आहे लोकसंख्या भाग 2. लोकसंख्येचा भाग 1 आपण पाहिला. त्याच्यामध्ये लोकसंख्येचं वितरण कसं होतं हे पाहिलं. लोकसंख्येची घनता कशी काढतात ते आपण पाहिलं. जन्मदर म्हणजे ढोबळ जन्मदर कशाला म्हणतात हे पाहिलं. ढोबळ मृत्यूदर म्हणजे काय असतो हे पाहिलं. स्थलांतराची प्रक्रिया काय असते हे थोडक्यामध्ये समजावून घेतलं. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे नैसर्गिक घटक आणि कृत्रिम म्हणजे मानवी घटक यांचा आपण त्या प्रकरणामध्ये अभ्यास केला. काही तक्ते आपण सोडवले, काही आकृत्या आपण पाहिल्या, त्याच्या आधारे आपण माहिती गोळा केली आणि आपण जागोजागी ती माहितीसुद्धा लिहिलेली आहे. लोकसंख्या वाढते म्हणजे जन्मदर कसा वाढतो, मृत्यूदर कसा कमी होतो इत्यादी गोष्टीचा आपण अभ्यास केला. लोकसंख्या संक्रमण प्रतिमान म्हणून एक सिद्धांत होता आपल्याला. त्याची आकृती त्या ठिकाणी आपण पाहिली. सिगारच्या आकाराची होती. पहिला टप्पा, दुसरा, असे 5 टप्पे आपण त्याचे केले. अंतिम टप्प्यामध्ये विकसित राष्ट्र होती म्हणजे अतिविकसित राष्ट्र, आणि पहिल्या टप्प्यामध्ये मागासलेली राष्ट्र होती म्हणजे अप्रगत राष्ट्र होती. हे आपण एवढं पाहिले. आता प्रकरण 2 सुरू करतोय. याच्यात स्वतः दिलंय की लोकसंख्येचा विचार मानवी संसाधन या अंगानेही केला जातो. म्हणजे लोकसंख्या म्हणजे राष्ट्राची संपत्ती आहे. राष्ट्राची संपत्ती जेवढी सदृढ असेल आणि मानसिकदृष्ट्या प्राबल्यपूर्ण असेल तेवढी त्या राष्ट्राची प्रगती ही जास्त होत असते. समाज जेवढा शिक्षित असेल, माणसं जेवढी शिक्षित असतील तेवढे नवनवीन शोध लागतील, नवनवीन तंत्रज्ञान येईल, उद्योगधंदे वाढीला लागतील, रोजगाराचं स्वरूप बदलेल. कष्टाचे रोजगार असण्यापेक्षा डोक्याचे रोजगार त्या ठिकाणी काय होतील, जास्त वाढीला लागतील. म्हणजे इंजिनियर्स, डॉक्टर अशा लोकांची संख्या वाढेल आणि राष्ट्र काय होईल, प्रगती पथावरती होईल. एखाद्या राष्ट्रातील लोकसंख्या त्या राष्ट्राला पुढं नेण्याचं काम करते. मग ह्या राष्ट्रांच्या लोकसंख्येचा अभ्यास करताना लोकसंख्येचे काही घटक आहेत आणि त्या घटकांचा आपल्याला इथं अभ्यास करावा लागेल. लोकसंख्या घटकांचा अभ्यास करताना सर्वात प्रथम आपल्याला त्यांनी वयोरचना हा घटक दिला आहे. या ठिकाणी लिहिलेला आहे बघा पुस्तकामध्ये, वयोरचना. त्याच्यानंतर लिंगरचना असा असेल दुसरा घटक, साक्षरता असेल, लिंगरचना असेल, असे वेगवेगळे घटक अभ्यासायचे. पण सुरुवातीला आपण हा पहिला घटक सुरू करतोय, वयोरचना. म्हणजे वयानुसार एखाद्या राष्ट्रातील लोकसंख्या कशी आहे. वयानुसार म्हणजे काय, अर्भक प्रमाण किती आहे. अर्भक म्हणजे बघितलं याच्या अगोदर 0 ते 6 महिने वयोगटातलं जिवंत बालक असेल तर त्याला अर्भक म्हणतात. बालक किती आहेत, कुमारावस्थेतले मुलं किती आहेत, युवक किती आहेत, प्रौढ किती आहेत, वृद्ध किती आहेत. म्हणजे 60च्या पुढं असेल तर त्याला वृद्ध म्हणता येईल. 45पर्यंत असेल, 55 ते 45च्या मध्ये असेल तर त्याला प्रौढ म्हणता येईल. युवक आहेत 30 ते 45च्या मधला, कुमारावस्थेतले लोक आहेत. म्हणजे असे वेगवेगळी जी लोकसंख्या यांची हिस्सेदारी किती आहे याच्यावरती राष्ट्राचा अभ्यास केला जातो. याला म्हणायचं वयोरचना. म्हणजे एखाद्या राष्ट्रातील लोकसंख्येची वयानुसार केलेली विभागणी म्हणजे वयोरचना होय. वयोरचना पाहत असताना याच्यामध्ये अर्भक, बालक, कुमार, युवक, प्रौढ, वृद्ध अशा विविध गटांचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. हा अभ्यास करत असताना आपल्याला सर्वप्रथम त्यांनी काय केलं आहे, करून पहा. म्हणजे हे तुम्हाला करायसाठी सांगितलं आहे, मी बी तुमच्यासोबत करणार आहे. करून पहा म्हणून एक काय केलं आहे, 3 आकृत्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. याला त्यांनी काय म्हणले बघा, लोकसंख्या मनोऱ्याचे आकृती आहेत. लोकसंख्येचा काय हा मनोरा आहे. किती मनोरे आहेत, 1, 2 आणि 3. या 3 मनोऱ्यातून प्रत्येक राष्ट्राला जावं लागतं. जसं संक्रमण लोकसंख्या संक्रमणाचं जे प्रतिमान होतं त्या 5 टप्प्यातून प्रत्येक राष्ट्राला जावं लागतं, तसं या लोकसंख्या मनोऱ्याच्या 3 प्रमुख प्रकारामधून बऱ्याचशा राष्ट्राला, प्रत्येक राष्ट्राला काय करावं लागतं, जावं लागतं. आता ही एका आकृतीचे आपण विचार करू. आता ह्या आकृतीमध्ये बघा काही अंक असे दिलेले आहेत आडव्या पट्टीवर, इकडं काही अंक दिलेले आहेत, उभ्या पट्टीवर काही अंक दिलेले आहेत. इकडं निळा कलर वापरला आहे आणि या बाजूला जास्त करून लाल कलर वापरला आहे. आणि ह्या टप्पे 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 पायऱ्या तयार झालेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक मनोऱ्यामध्ये त्या गेलेल्या आहेत. या बाजूला पुरुष लिहिलं आहे, या बाजूला स्त्रिया लिहिलं आहे. असंच प्रत्येक मनोऱ्याच्या ठिकाणी एका बाजूला म्हणजे डाव्या बाजूला पुरुष आणि उजव्या बाजूला स्त्री असं नाव लिहिलेलं आहे. ही जी आडवी पट्टी आहे, ह्या आडव्या पट्टीवर काय दर्शवलं जातं, तर लोकसंख्या आहे ती कशी आहे, दशलक्षमध्ये. 0.8 दशलक्ष, 1.6 दशलक्ष, 2.4 म्हणजे 8च्या पट्टीत तिथं काय केली आहे, लोकसंख्या या ठिकाणी दर्शवलेली आहे. म्हणजे दुप्पट होत चालली. 0.8ची तर 16 झाली, 1.6 झाली, 1.6ची परत 8 वाढली. म्हणजे 8 काय झाली, लोकसंख्या या ठिकाणी वाढत गेली. हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लिहिलेलं दिसेल अशा पद्धतीनं. आता इकडं कसं लिहिलं आहे, 3, 6, 9.
इथं कसं लिहिलेलं आहे 0,4 असं लिहिलं आहे. म्हणजे इथं राष्ट्राची लोकसंख्या कमी झालेली असते, इतर राष्ट्राची लोकसंख्या ही वाढत असते. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक मनोऱ्याचा अभ्यास करणार आहोत. मनोरा समजावून घेत असताना आपल्याला कळलं की उजव्या बाजूचं डाव्या बाजूची जी निळी रेषा आहेत त्या पुरुष दर्शवतात, उजव्या बाजूच्या ज्या लाल रेषा आहेत त्या स्त्रिया दर्शवतात, मधल्या उभ्या रेषेवर 0, 5, 10, 15 असं करून 100पर्यंत जे लिहिलं आहे ते आयुर्मान दर्शवते. म्हणजे हे वयोमानाचा काय हा गट आहे. मग 0 ते 5, 5 ते 10 असं ही गट आहे. आणि आडव्या याच्यावरती त्या गटातील लोकसंख्या दर्शवते. उदाहरणार्थ 0 ते 5 या गटातील लोकसंख्या कुठं आहे, इथं बघितलं तर हे 0 ते इथं 5. मग हा असंच आपण जर गेलो तर या ठिकाणी आपल्याला कळतं की किती लोकसंख्या या गटातली आहे. मग प्रत्येक गटातलं तुम्ही काढू शकता. 10 वर्षाच्या वयोगटातली किती आहेत लोकसंख्या, तर हे इथं बघायचं, खाली बघायचं की 2.4 दशलक्ष इतकी काय लोकसंख्या या राष्ट्रामध्ये आहे. असं प्रत्येक राष्ट्राचा हा मनोरा काढता येतो. म्हणजे आपण एखादी आकृती वाचत असताना किंवा एखादा आलेख वाचत असताना त्याची जी प्राथमिक माहिती असते ती या ठिकाणी आपण काय केलेली आहे, घेतलेली आहे. निळ्या रेषा पुरुष दर्शवतात, लाल रेषा स्त्रिया दर्शवतात, उभ्या रेषेवरती आयुर्मान दिलेलं आहे, वयोमान दिलेलं आहे आणि आडव्या रेषेवरती किती लोकसंख्या आहे हे आपल्याला दिलेलं आहे आणि हा वाढता वयोगट या भागामध्ये दर्शवलेला आहे. आता आकृतीवरनं काय करायचं त्यांनी सांगितलं आपल्याला की खालील प्रश्नाची काय करायची, उत्तरे लिहायची. आता इथं पहिला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे, कोणत्या मनोऱ्यात बालकांची संख्या सर्वात कमी आहे. कोणत्या मनोऱ्यात बालकांची संख्या, बालक म्हणजे समजा 0 ते 5 वयोगटातील लोकसंख्या धरली आपण किंवा 0 ते 10 वयोगटातील लोकसंख्या धरली तर ती कोणत्या मनोऱ्यामध्ये सर्वात कमी. आता इथं बघू आपण 0 ते 10 आणि ही रेष जर बघितली, ही सगळ्या 3 रेषा जर पसरलेल्या बघितल्या तर या मला जास्त पसरलेल्या दिसतात, बरोबर आहे. आता दुसऱ्या मनोऱ्यामध्ये गेलो आपण, 0 ते 10 मधलं बघायचं ठरलं. इथं जर बघितलं आपण 6 दशलक्षपर्यंत लोकसंख्या आहे. इथं 3.2 दशलक्ष आहे, 2.4 आहे, 1.6 आहे. म्हणजे ह्यांची टोटल केली तर भरपूर होते ही लोकसंख्या. तसं इथं 6ची 3 रेषा म्हणजे 18 दशलक्ष लोकसंख्या आहे. आणि या जर राखण्यामध्ये आला आपण तर 0.4 आणि साधारणतः 0.5 म्हणजे अर्धा 1-2% लोकसंख्या इथं 2 दशलक्ष लोकसंख्या आहे. म्हणजे या दोन्हीच्या तुलनेमध्ये या मनोऱ्यामध्ये 0 ते 10 वयोगटाचा विचार केला, बालकांचा विचार केला तर बालकांची संख्या ही कशी आहे, कमी आहे. मग या ठिकाणी तुम्ही लिहायचं, रेष मारायची सिस पेन्सिलने किंवा पेननं लिहायचं की कोणत्या मनोऱ्यात बालकांची संख्या सर्वात कमी आहे. तर क्रमांक 3च्या मनोऱ्यामध्ये बालकांची संख्या ही सर्वात कशी आहे, कमी आहे. कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे. आता 60च्या पुढचे जे आहेत लोक त्यांना आपण वृद्ध समजूया. तर हे 60 आणि हे 100 इथं जर बघितलं तर अतिशय कमी लोकसंख्या दिसते. आता इथं बघू आपण टॅली करण्यासाठी, इथं 60 किती मोठी रेषा आहे आणि 100 तरी सगळ्या रेषा स्पष्ट दिसतात एवढ्या बाहेर आलेल्या आहेत. म्हणजे लोकसंख्या इथं कशी आहे, इथं जास्त आहे. आता शेवटच्या राखण्यात बघू आपण, 60ची रेषा बाहेर आली, 100ची थोडीशी बाहेर आहे, पण सगळ्याच रेषा कशा आहेत, बाहेर आहेत. म्हणजे इथं सुद्धा वृद्ध लोक जास्त आहेत, दोन्हीकडचे स्त्री आणि पुरुष. इथं सुद्धा स्त्री आणि पुरुष दोन्हीकडचे 100च्या दरम्यानचे जास्त आहेत. आणि इथं जर बघितलं तर 60 ते 100च्या दरम्यानचे दोन्ही स्त्री आणि पुरुष हे दोन्ही इथं कमी आहेत. म्हणजे इथं रेष मारून तुम्ही काय लिहिणार, कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे. तर 1 क्रमांकाचा मनोरा आहे, याला विस्तारणारा मनोरा असं म्हणतात. हा जो पहिला आहे ना याला विस्तारणारा. याचं पुढं आपण माहिती बघणार आहे आणखीन, आत्ताच फक्त आपण आकृतीची माहिती बघतोय. हा विस्तारणारा. हा जो दुसरा आहे तो संकोचणारा. आणि हा जो तिसरा आहे तो स्थिरावलेला. हे 3 मनोऱ्याचे प्रकार आहेत, बरोबर आहे. तर त्यातल्या विस्तारणाऱ्या मनोऱ्यामध्ये वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे. स्थिरावलेल्या मनोऱ्यामध्ये बालकांची संख्या सर्वात कमी आहे. कोणता मनोरा युवा राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. आता युवा म्हणजे काय, तर मी म्हणेल 20 ते 35च्या मधली लोकसंख्या कुठं जास्त असेल ते राष्ट्र जास्त युवाचं राष्ट्र झालं. आता इथं बघा 20 इथं आहे, 35 इथं आहे. इथं बघितलं आपण 20ची संख्या जास्त आहे आणि तिथून वरच्या बाजूला काय होत जातं, 35पर्यंत ते कमी होत जातं. आता इथं आलो आपण 20 ते 35च्या मध्ये, 20 इथं आहे बाहेर आले पण 35कडे चालले की तुम्ही ते काय झालं, कर्व आतमध्ये गेला आहे. म्हणजे इथं तरुण वर्ग जो आहे, मग ते पुरुष असतील किंवा स्त्री असतील, दोन्ही बाजून कर्व आला आहे. म्हणजे यांची संख्या इथं कमी दिसते.
आता इथं जर आपण बघितलं 20 ते 35 बाहेरच आलेले आहेत सगळे, पण ही जी रेष आहे ती तुलनेनं कशी दिसते, कमी दिसते. म्हणजे ही रेष आणि ही रेष जवळजवळ सारख्या आहेत, पण त्याच्यापेक्षा सुद्धा मोठी रेष कुठं आहे, ह्या विस्तारणाऱ्या मनोऱ्यामध्ये आहे. म्हणजे 20ची रेष सर्वात मोठी आहे, परत 25ची आहे, 30ची आहे. आणि याच्यामुळं तरुण राष्ट्र, बरोबर आहे, किंवा युवा राष्ट्र कोण प्रतिनिधित्व करतो, विस्तारणारा मनोरा हा याचे प्रतिनिधित्व करतो, असं तुम्ही इथं लिहायला हरकत नाही. ह्या प्रत्येक मनोऱ्याचे तर नाव लिहा कोऱ्या जागेमध्ये. विस्तारणारा मनोरा, संकोचणारा मनोरा आणि स्थिरावलेला मनोरा. म्हणजे तुम्हाला लिहिता येईल कोणता मनोरा. पुढचा प्रश्न बघा, कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. आता वैद्यकीय खर्च जास्त कधी असेल, ज्यावेळेस वृद्ध लोकांची त्या राष्ट्रामध्ये संख्या ही कशी असणार आहे, जास्त असणार आहे. मग वृद्ध लोकांची संख्या ही तुम्हाला कुठं जास्त दिसते बघा, म्हणजे त्या राष्ट्रामध्ये वैद्यकीय खर्च सुद्धा कसा होत असणार आहे, जास्त असणार आहे. जर मी हा 2 नंबरचा मनोरा बघितला, ज्याचं नाव आहे संकोचणारा, म्हणजे हळूहळू कमी होणारा मनोरा, तर संकोचणाऱ्या मनोऱ्यामध्ये जर मी बघितलं तर मला असं दिसते की 60 ते 100 वयोगटातील लोकसंख्या ही सर्वाधिक आहे. याच्यामुळं इथं वृद्ध लोकांचं प्रमाण जास्त आहे. यामुळं या भागामध्ये वैद्यकीय खर्चसुद्धा कसा असेल, जास्त असेल. या मनोऱ्यामध्ये वैद्यकीय खर्च कमी असेल, कारण वृद्ध लोक इथं कसे आहेत, अतिशय कमी आहेत. आणि तिसऱ्या मनोऱ्यामध्ये वृद्ध लोक आहेत, पण त्यांची संख्या ही कशी आहे, कमी आहे. याच्यामुळे इथं सुद्धा खर्च कमी असेल. संकोचणारा मनोरा हा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो, असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. पुढचा प्रश्न आहे, विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व कोणता मनोरा करतो. विपुल म्हणजे काय, की तिथं लोकसंख्या राष्ट्रामध्ये काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि आपल्या कामाची लोकसंख्या कोणती असते, तर 25 ते 35 वयोगट किंवा 25 ते 45 वयोगट, किंवा सरळ म्हणू शकतो आपण 20 ते 50 वयोगटातील लोकसंख्या ही त्या राष्ट्रामध्ये कशी असावी लागते, जास्त असावी लागते. तर हे 2 नंबरचं जे आहे संकोचणारा, त्याच्यामध्ये तरुण वर्गाचं प्रमाण हे जास्त दिसते. म्हणजे विपुल मनुष्यबळ या राष्ट्रामध्ये मिळत असल्याचं दिसतंय. कोणते मनोरे विकसनशील व विकसित राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. विकसनशील राष्ट्र म्हणजे काय, की त्या राष्ट्रामध्ये लोकसंख्या ही झपाट्याने काय होत असते, वाढत असते. आता हा जो दुसरा मनोरा जर आपण बघितला तर या ठिकाणी काय झालेलं आहे आपल्याला कळून येतं आहे. ते आपण पुढच्या याच्याच मुद्द्यामध्ये बघणार आहे की संकोचणाऱ्या मनोऱ्यामध्ये काय असते, बरोबर आहे. तर त्यानुसार आपण जर बघितलं तर संकोचणारा मनोरा हा काय करतो, विकसनशील व विकसित राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. म्हणजे आजच्या तासामध्ये आपण लोकसंख्येचे घटक पाहतोय. त्याच्यामधला पहिला घटक आपण घेतला आहे वयोरचना. त्याच्यामध्ये हे वयोरचनेचे 3 स्तंभ आपल्याला दिलेले आहेत, मनोरे दिलेले आहेत. ते मनोरे कसे वाचायचे हे आपण सुरुवातीला समजून घेतलं. लाल रंग स्त्रिया, निळा रंग पुरुष दाखवतो. उभी रेषा जी आहे ती आयुर्मान दाखवते. आडवी रेषा जी आहे ती लोकसंख्या प्रत्यक्ष किती आहे हे दाखवते. आणि हे 3 मनोऱ्यातून प्रत्येक राष्ट्राला जावं लागणार आहे. म्हणजे अविकसित राष्ट्र असेल, विकसनशील असेल किंवा विकसित असेल, हे 3 राष्ट्राचे 3 मनोरे आपल्यासमोर उभे करण्यात आलेले आहेत. त्याच्यावरती काही प्रश्न खालच्या ओळीला विचारलेले आहेत, तिथंच ते सगळे तुम्ही सोडवायचे, समोरासमोर त्याची उत्तर लिहायची. आणि मग हे जे मनोऱ्याचे 3 प्रकार आहेत त्याची डिटेल माहिती, म्हणजे थोडक्यात ह्या मनोऱ्यावरनं तुम्ही तिथं लिहिणार आहे ती माहिती आपण नंतरच्या तासामध्ये घेऊ. धन्यवाद.